जय महाराष्ट्र चिखलपाडा त्यांच्या विपक्षामध्ये संघ असणार आहे साई स्पोर्ट्स सरावली विरुद्ध अमरदीप जलसार। त्यानंतर दातिवरेचा संघ आपण पाहणार आहोत ज्याला थोडा बेस दे। हॅलो हॅलो चेक हॅलो माइक टेस्ट हॅलो। मनाचे राज्य चषक 2025 दिवस दुसरामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पहिली लढत सकाळच्या सत्रातली आपण पाहताय यंग बॉयज कोरे विरुद्ध जय महाराष्ट्र चिखलपाडा। टॉस जिंकला यंग बॉयज कोरिया संघाने। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर 4 षटकांचा खेळ हा आतापर्यंत झालेला आहे आणि 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाची धाव संख्या झालेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती 42। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय। अगदी गॅप मध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय चौकार 4। त्वरित इथे यायचं आहे। यावेळेला मात्र ऑफ स्टंप वरती पुन्हा एकदा हा चेंडू पिच करताना दिसला। गोलंदाज आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळताना रूपमला आपण पाहतोय। 2 बॉल झालेले आहेत, षटकातील तिसरा बॉल घेऊन रूपम ओव्हर द विकेटने। इथे मात्र अगदी फटका तर चांगला पाहायला मिळतोय, चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार, षटकार 6 धावांकरिता। हार्दिक काय जबरदस्त बॅटिंग पेश करताना दिसतोय। 29 वरती नाबाद आणि सुंदर फटक्यांची मेजवानी जी आहे ती हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळते। धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 62। अजूनही शेवटचे 3 माफ करा 52 धावा, 52 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत। 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही शेवटचे 3 चेंडू या सत्रातील बाकी आहेत। या 3 चेंडूंमध्ये किती धावा अजून जमल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल। रूपमच्या षटकातील पहिला बॉल आपण पाहिला चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाला, त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला। इनफॅक्ट बॉलिंग एनालिसिस या सत्रातली आपण पाहिली। पहिलं षटक मिनेशने हाताळलं होतं, 9 रन मोजले। त्यानंतर कुणाल अप्रतिम बॉलिंग फिगर कुणालची पाहायला मिळाली, 2 धावा दिल्या, 1 विकेट त्यानं प्राप्त केली। त्यानंतर रोहनचं तिसरं षटक आपण पाहिलं, 24 धावा रोहनच्या षटकामध्ये आल्या, 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली। त्यानंतर कुणालला आपण पाहिलं, चौथं षटक हाताळताना कुणालच्या षटकामध्ये 7 धावा त्यानं दिल्या आणि 2 विकेट मिळवल्या। आणि रूपम आता शेवटचं षटक हाताळताना धाव संख्या सद्यस्थितीला आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 52। अजूनही शेवटचे 3 चेंडू या सत्रातले बाकी आहेत। या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल ते आता पाहावं लागेल। हार्दिक मात्र अगदी लय मध्ये आलाय। सकाळच्या सत्रात असं म्हणणं वावगं ठरणार नाही का जबरदस्त क्लास बॅटिंग आणि क्लासिकल इनिंग पेश करतोय। याही वेळेला फटका तर अगदी चांगला आहे, लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय, टायमिंग योग्य जुळून आलं, परंतु ताकद त्या फटक्यामध्ये कमी पडली। अगदी चांगला झेल टिपला गेलाय, विकेटचं झाले पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय। हार्दिक गॉन बॅक टू दी पवेलियन। नवीन फलंदाज हार्दिकची जागा घेण्याकरिता जतीन दाखल झालाय। ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात कशा प्रकारे त्या कॅचला कंप्लीट केलं गेलं। इथून जर आपण पाहिलं तर 5वा धक्का लागलेला आहे, 52 धावा या धाव फलकावरती झाल्यात। 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय। जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून जोडले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। इथे मात्र अगदी चांगला बॉल बीट केला जाते, फलंदाजाला नॉन स्ट्राइकिंग एंडला फेकी केली आहे। गोलंदाजाने अगदी चेंडू यष्ट्यांना लावलाय आणि रनआउटच्या माध्यमातून इथे 6वा धक्का लागलाय, 52ला 6। साई स्पोर्ट्स सरावली संघाचा कर्णधार आणि अमरदीप जलसार संघाचा कर्णधार
विनंती आहे की आपण त्वरित टॉस करण्याकरिता इथे यायचं आहे. यापुढील लढत असणार आहे या दोन संघांमध्ये. त्यानंतर दातिवरे संघाला बाय आहे. त्यानंतर चामुंडा स्पोर्ट्स विराथन विरुद्ध खारेकुरण, त्यानंतर खार्डी विरुद्ध श्री गणेश नगावे आणि लव बॉईज डोंगरे या संघाला देखील बाय आहे. असं हे आजचं शेड्यूल आपण पाहतोय. इथे मात्र चांगला बॉल, त्या बॉलला मात्र खेळून काढलेला आहे. जतीन नव्याने दाखल झाला, हळवारपणे खेळले, एक धाव घेतले, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतो वन शॉट, म्हणजे तिथे एकच रन मिळेल. बॅट योग्य प्रकारे ग्राउंड झाली नाही आणि ते पंचांनी मात्र हेरलं आणि एक धाव तिथे कमी गणली जाते. इथे आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 53. 54 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, डीजे कॅन्डी हे देखील इथे उपस्थित झाले, जॉईन झालेत. आमचे डिस्क जॉकी आणि क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नसतं. आमच्या आवाजाची खास करून काळजी घेतली जाते आणि मैदानातील वातावरण जे आहे ते मात्र संगीतमय आणि खेळीमेळीचं ठेवलं जातं. असं डीजे आमच्या समिती इथे जॉईन झालेत. त्याचबरोबर मनाचे राजे वेडी संघ आयोजकाच्या भूमिकेमध्ये जय वैती आमच्या समवेत आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चिराग वैती हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तसंच सर्व आयोजकांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम कॉल दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी देतोय, साई स्पोर्ट्स सरावली आणि अमरदीप जलसार. आमचे समालोचक, साथी समालोचक नितीनजी पाटील हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नितीनजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन टॉस जो आहे तो करून घ्यायचा आहे. बोथ टीम कॅप्टन्स फायनल कॉल फॉर द टॉस. टॉस करण्याकरिता त्वरित यायचं आहे. साई स्पोर्ट्स सरावली आणि अमरदीप जलसार. ही वॅगन व्हील आपण पाहू शकाल कशा प्रकारे जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाने धावा ज्या आहेत त्या बनवल्या. हिरव्या ज्या लाईन्स आपण पाहतोय तिथे एकरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पर्पल लाईन्स आहेत तिथे दुहेरी आणि तिहेरी धावा आल्या. त्यानंतर लाल रेषा ज्या आहेत तिथे चौकार पाहायला मिळाले आणि हिरव्या रेषा ज्या आहेत इनफॅक्ट पोपटी लाईन्स ज्या आहेत तिथे षटकार पाहायला मिळाले. असं आपण पाहू शकाल. ऑफ साईड, ऑन साईड, सरळ या सर्व बाजूंमध्ये मात्र प्रत्येक फलंदाजांनी कामगिरी केली आणि ते मात्र दाखवलं जात आहे आपल्या मुख्य स्क्रीनवर. 5 षटकं झालेली आहेत. धावसंख्या आपण पाहिले तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 53. 54चं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, दोन सलामीच्या फलंदाजांना मी विनंती करतोय की आपण त्वरित मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाचे कर्णधार देखील आपण पुढे यायचं आहे टॉस करण्यासाठी. साई स्पोर्ट्स सरावली संघाचा कर्णधार आणि अमरदीप जलसार संघाचा कर्णधार. त्याचबरोबरीने 2 पंच देखील आपण पाहत आहेत. विद्यमान पंचांची जोडी या स्पर्धेकरिता नेमणूक करण्यात आली आहे. साजिद लाला सरांना आपण पाहत आहे. दांडगा अनुभव, ग्रेट एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहे नितेशजी कदम, सफळातील एक नामांकित असे पंच आपण पाहत आहे. ते देखील इथे आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे आणि नाणेफेक करण्याकरिता त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. 30 बॉल आणि 54 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीचे फलंदाज यज्ञिक आणि दुर्वेश अशी ही जोडी मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसते. कालचा दिवस जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या घडामोडी या कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या आणि कालचा दिवस राहिला अर्थातच श्री गणेश डोंगरीपाडा संघ अफलातून क्रिकेट खेळलं आणि पराभवाची चव चाखण्यास भाग पाडलं मनाचे राजे वेडी या संघाला. आणि कालच्या दिवसामध्ये आपल्या खेळांना छाप सोडली. अर्थातच सर्वेश शेलार काय अप्रतिम क्लासिकल बॅटिंग हंगामाच्या सुरुवातीला सर्वेशकडनं पाहायला मिळाली. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही होतच असते कारण की या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे जिंकला तो पुढे गेला आणि हरला त्याला एक अनुभव मिळाला. पुढील स्पर्धांमध्ये ज्या चुका झाल्यात त्या करेक्ट करायच्या आणि चांगलं क्रिकेट खेळायचं. याच गोष्टी मात्र कालच्या दिवसामध्ये आपण मनाचे राजे वेडी या संघासमवेत राहिल्या आणि ते पाहिलं देखील. चला, आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे जाऊया. 54चं लक्ष्य समोर आहे. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहत आहे. यज्ञिक आणि दुर्वेश. दुर्वेश आहे स्ट्रायकिंग एंड वरती आणि यज्ञिक आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे चिखलपाडा या संघाकडनं हार्दिक.
ज्यानं विथ द बॅट खूप चांगली मोलाची कामगिरी केली. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये रंगणारं हे क्रिकेट वेडीच्या या सुंदर अशा ऐतिहासिक मैदानावरती, या मैदानावरती आल्यानंतर एक अमेझिंग फील हा तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी खेळीमेळीचं वातावरण आहे, त्याचबरोबर अगदी झाडं झुडपं, डोंगर, रांगा या देखील पाहायला मिळतात. म्हणजे निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं वेडी गाव आणि वेडी गावाची शान असलेलं हे मैदान आपण पाहताय. प्रेक्षकांची खास करून इथे काळजी घेतली गेली आहे. सुंदरसे असे स्टँड जे आहेत ते उभारलेले आहेत. त्यानंतर मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय ते देखील अगदी योग्य प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली डावखुऱ्या फलंदाजाकरिता लॉंग ऑफ आपण पाहतोय डीप मध्ये आहे. त्यानंतर मिड विकेट देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल अतिशय चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर अगदी वेगवान मारा हा पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. नवनाथ पाटील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे सध्या नवनाथ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये सफाळा प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहणार आहात MSF माकुणसारच्या मैदानावरती. स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. तर रजिस्ट्रेशन 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये सुरू होणार आहेत. आणि इथे मात्र आपण पाहताय काय घडलंय. बॅटची एज अँड टेकन इथे लागलेला आहे पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाजाला मी विनंती करेन की बाद झालेला फलंदाज 38 सर्कल क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं हे अनिवार्य आहे. इथे आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार होताना फलंदाज दुर्वेशला आपण पाहिलं तर शून्यावरती बाद झालाय. अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलवरती हार्दिकची पाहायला मिळाली आहे. अगदी गोलंदाजीमध्ये अगदी कणखर बाणा अर्थातच आपण पाहताय योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य वेग हे समीकरण मात्र पहिल्या दोन्ही बॉलवरती जुळून आली. आणि इथे आपण आता पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे नवीन फलंदाज जितेन. यंदाचं वर्ष जर आपण पाहिलं तर अगदी अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं. त्यानंतर शेतकरी देखील हवालदिल झाला. त्याचबरोबर आपली क्रिकेटची मैदानं देखील आमचे क्रिकेटपटू देखील हवालदिल झाले होते की आता क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात कधी होईल. परंतु बऱ्याच उशिरानंतर मात्र आपण पाहिलं तर ही मैदानं मात्र खुली झाली आणि प्रत्येक आयोजक मात्र आता मोठमोठ्या स्पर्धा आपल्या गावामध्ये आपल्या घरच्या मैदानांवरती आयोजित करतील. आणि त्यातीलच आपल्या घरच्या मैदानावरती मनाचे राजे संघ वेडी यांच्या वतीने हे सुंदरसं आयोजन पाहायला मिळते. इथे मात्र फटका तर अगदी चांगला आहे. अगदी सरळ चेंडू जातोय. फिल्डर तिथे येतात. मोठा चेस आहे फिल्डरसाठी. लॉंग ऑफ टू अगदी सरळ स्ट्रेटच्या दिशेने चांगल्या प्रकारे स्टॉप केलं फिल्डरने. आणि इथे आपण पाहतोय 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत आणि संघाचं खातं देखील उघडलं जात आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 2 यंग बॉयज कोरे या संघाची. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगल्या प्रकारे बाळगलं फलंदाजाने. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं कशा प्रकारे त्या शॉटला एक्झिक्यूट केलं आणि या चौकाराची मोहर जितेनने या चेंडूवरती उमटवली. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा फलकावरती झालेल्या आहेत. तिथून जर आपण पाहिलं तर धावांचा ओघ जो आहे तो वाढवावा लागेल कारण की टार्गेटचा विचार आपण केला. 5 षटकांमध्ये 53 झाल्या. 54चं लक्ष समोर ठेवलं.
षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र कट केलं या चेंडूला. बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनला चेंडू जातोय डीपमध्ये. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि तिथपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जात आहे आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 8. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते या स्पर्धेचा आनंद घेत आहे, जर आपण नव्यानं या यूट्यूब चॅनलवरती असाल तर जरूर या चॅनलला भरपूर प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. षटकातील शेवटचा बॉल, इथे मात्र अगदी चांगला बॉल, फुलर लेनचा मारा केला. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडूने इथे आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर यंग बॉईज कोरे या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 8. आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 24 आणि 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत धावा 46. स्पोर्ट्स हरवली संघाचा कर्णधार आणि अमरदीप जलसार संघाचा कर्णधार लवकरात लवकर टॉस करण्याकरिता याचे दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आमचे प्रतिनिधी नितीन पाटील यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन टॉसची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. समालोचक नितीनजी पाटील. पहिल्या षटकाचा इथे खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 8. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर जयेश. पहिला बॉल ओव्हर द विकेटने, अतिशय चांगला बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अगदी आटली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. तिथे मात्र आपण पाहतो एक क्विक सिंगल पाहायला मिळाली आणि या क्विक सिंगलने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. 7.71च्या सरासरीने सध्या मात्र मार्गक्रमण करताना यंग बॉईज कोरे हा संघ पाहायला मिळतोय. सध्या फलंदाजीची रणनीती, फलंदाजांचा माइंडसेट जर आपण पाहिलं तर चांगले चेंडू जेव्हा येतात तेव्हा मात्र सिंगल आणि डबल हे पाहायला मिळतात आणि जेव्हा खराब चेंडू येतात तेव्हा मोठे फटके आणि त्यातला हा मोठा फटका आलाय. बिग हिट फॉर 6. षटकार 6 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका डाऊन द ट्रॅक फलंदाज आले होते. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. 1 धाव तिथपर्यंत फेक येईल तिथपर्यंत कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील चौथा बॉल, फुलर लेनचा मारा, फटका तर अगदी चांगल्या गॅप मध्ये चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे अगदी सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. षटकार 6. काय सुंदर फटका, मनमोहक फटका इथे पाहायला मिळालाय. यॉर्कर करण्याचा प्रयत्न जयेशचा जरूर होता परंतु तो प्रयत्न अक्षरशः हाणून पाडला फलंदाजाने. चेंडूवरती अगदी करडी नजर ठेवली. हँड अँड आय कोऑर्डिनेशन जुळून आलं आणि या षटकाराची मोहर पाहायला मिळाली. षटकातील 5वा बॉल. याही वेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाही. मागच्या बाजूला आपण पाहिलं शॉट फाईन लेगला. फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 1 गडी बाद 22 अशी स्थिती 1.5 षटकांच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळते. यज्ञिक आणि जितेन ही जोडी आता मात्र
चांगल्या प्रकारच्या धावा जमवताना दिसते आहे. यज्ञिक जर आपण पाहिलं 3 बॉल आतापर्यंत यज्ञिकने खेळलेले आहेत. 7 वरती नाबाद आहे आणि जितेन देखील त्याला चांगली साथ देताना खेळताना दिसतोय. 6 बॉल त्यानं देखील खेळलेले आहेत आणि 15 रन त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. इथे मात्र इनफिल्डच्या वरून कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अप्रतिम सुंदर फटका, चौकार, 4 धावा. तर नाणेफेकीचा कौल करण्याकरिता त्वरित इथे यायचा आहे. साई स्पोर्ट्स सरावली विरुद्ध अमरदीप जलसार दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तेव्हा विनंती आहे की लवकरात लवकर आपण टॉसची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत. यंग बॉईज कोरी या संघाला अजूनही 28. 18 चेंडू आणि 28 ची गरज. कंपॅरिझन जर आपण पाहिलं 2 षटकांमध्ये काय घडलं होतं जेव्हा जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ बॅटिंग करत होता, अगदी मागे खेळताना दिसत होता. 11 रन झाले होते, एक गडी बाद झाला होता आणि त्याच्या विपक्षमध्ये आपण आता पाहिलं बॅटिंग करताना यंग बॉईज कोरी हा संघ अगदी पुढे खेळताना दिसतोय, फ्रंटला आहे. एक गडी जरूर बाद झालाय, परंतु सध्या 2 षटकानंतर 26 धावा या फलकावरती लागलेल्या आहेत. 18 बॉल बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 28. अतिशय सुंदर अप्रतिम क्लॅरिटी आपण पाहताय 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. अगदी जे कॅन्डी म्हणतायत इट इज वंडरफुल लुक ऑन स्क्रीन. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. सरावली टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार झाला हार्दिक. षटकातील पहिला बॉल घेऊन अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने या चेंडूला खेळलं गेलेलं आहे. कव्हरचं क्षेत्र निवडलं, फॉर्मलिंग झालं. सिंगल डबल मध्ये यावेळेला मात्र परावर्तित केलं जात आहे आणि या 2 धावांच्या मदतीने आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28 धावा. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू 17 आहेत आणि 17 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 26 धावा. प्रत्येक बॉल आता मात्र महत्वाचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा अँगल बनवला, गॅप मध्ये खेळलं. व्हॉट अ क्लेवर शॉट, क्लेवर बॅटिंग, चौकार, 4 धावा. काय प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला मात्र पाहायला मिळतोय जितेनच्या माध्यमातून. यानंतरची लढत देखील एक बिग बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला अमरदीप जलसार हा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या विपक्षमध्ये साई स्पोर्ट्स सरावली. आता येणारे चेंडू 15 बाकी आहेत आणि 15 बॉल मध्ये बनवायचे आहेत अजूनही 18 रन. 15 बॉल 18 रन. इथे मात्र या ओव्हर मध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात जितेनच्या बॅटमधनं. 15 बॉल 18 रनची गरज. इथे विकेट्सची आवश्यकता आहे चिखलपाडा संघाला. इथे मात्र फुल टॉस बॉल फटका तर अगदी चांगला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. जयेश तिथे आहेत, कुठलीही चुकी जयेशने केली नाहीये. इथे लागलाय मोठा धक्का, बिग ब्लो. जितेन गॉन बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद. अतिशय चांगला कॅच या ठिकाणी मात्र कंप्लीट केला जयेश यांनी. इथून जर आपण पाहिलं ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र इथून मिळवली आहे. सामना जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे चेंडू बाकी आहेत 14 आणि 14 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 18. 14 चेंडू आणि 18 रन हे समीकरण सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय यंग बॉईज कोरी या संघासाठी. 36-2 अशी स्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज
मिनेश नव्यानं दाखल झालेला आहे. एका बाजूला आपण यज्ञिकला पाहतोय 4 बॉलमध्ये 11 वरती अजूनही नाबाद तळ ठोकून उभा आहे मैदानात. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल, बॅटची एज आणि विकेट किपरनं ती किमया साध्य केली नवनाथने. इथे लागलाय अजून एक धक्का यंग बॉईज कोरे या संघाला. कारण की 2 बॉलमध्ये 2 विकेट हार्दिकने मिळवलेत. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज आहे हार्दिक. विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली जाईल का ती आता पाहण्यासारखं आहे. 13 बॉल आणि 18 रन. स्ट्रॉंग कमबॅक करणारा मेसेज हार्दिकने दिलेला आहे. काय जबरदस्त धारदार वेगवान गोलंदाजी हार्दिकची पाहायला मिळाली. ऑन हॅट्रिक वरती हार्दिक आहे. हॅट्रिक बॉल हार्दिकचा. नवीन फलंदाज रोहन आहे स्ट्राईकवर. इथे मात्र फटकाचा खेळला मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय. गोलंदाज मात्र नाराज आहेत कारण की इथे जर विकेट पडली असती तर अजून एक दबाव जो आहे तो नक्कीच निर्माण झाला असता. हॅलो, चला टॉस खेळते रोहनजी यांचे शुभ असते. एका बाजूने अमरदीप जलसार तर दुसऱ्या बाजूने असेल साई स्पोर्ट्स सरावली. या छाप येतोय. टॉस जिंकलाय कारण नसेल 5 षटकांचा सामना असेल. फील्ड काय एक्साइटमेंट होती. नवीन पर्व सुरू होते, नवीन वर्षाला सुरुवात होते. क्रिकेट, टेनिस क्रिकेट खेळायची उत्सुकता होती भरपूर. काय माइंडमध्ये किती टार्गेटच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल. 60च्या खाली ठेवायचा प्रयत्न करू. टॉस जिंकल्यास तुम्ही काय निर्णय घेतला असता. नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघामध्ये किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल आमचा. नवीन पर्वाला सुरुवात होते. मनाचे राजे चषक कसं कौतुक करणार. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पहिलीच टुर्नामेंट आम्ही पण खेळतोय. खूप उत्सुकता होती की कधी मॅच चालू होतील आणि कधी खेळायला भेटेल ग्राउंडवर. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकला साई स्पोर्ट्स सरावी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्या कॉम्बॉक्सच्या दिशेने जिथे मंथनजी करत आपल्या समोर जोडले जातात. नक्कीच इथे जर आपण पाहिलं 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहताय नवीन गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे राहुल. प्रत्येक बॉल आता खूप महत्त्वाचा आहे. इथे जर तो झेल टिपला असता तर कदाचित अजून एक दडपण आणि दबाव हा निर्माण झाला असता. परंतु जर आणि तर ह्या गोष्टीला क्रिकेटमध्ये आपण प्राधान्य देत नाहीत कारण की ज्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये घडल्या जातात त्यालाच आपण मात्र मान्य करून खेळाला पुढे घेऊन जातो. इथे आपण आता पाहिलं तर इक्वेशन जर कडे नजर आपण ठेवली तर 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 17. राहुल षटकातील पुढचा बॉल. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. कडक शॉट पाहायला मिळालाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. ही केलेली चुकी जी राहुलची झेल सोडला मगाशी आणि त्यानंतर राहुल अगदी ऐन बहरामध्ये आलाय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे रिलीज ऑफ द डिलिव्हरी त्यानं ओळखली. त्यानंतर फुटवर्क अप्रतिम, बॅट फ्लो अप्रतिम आणि हा एक फटका देखील अप्रतिम पाहायला मिळालाय षटकाराच्या रूपात. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 43. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 10 आणि 10 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र गिरकी घेतली. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेलेला आहे. हार्दिकला आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. राहुल घेऊन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जेवून चेंडूला खेळलेला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3 गडी बाद 44. 8 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही खेळ आम्ही सोडलेला नाहीये हे मात्र जय महाराष्ट्र चिखलपाडाचे गोलंदाज जरूर दाखवत आहेत. ओहो, यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल. सुंदर
सुंदर अप्रतिम षटकार 6 धावा. अफलातून फटका रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अगेन्स्ट टर्न यावेळेला मात्र गेले, झोकून दिलं त्या चेंडूवरती स्वतःला आणि षटकाराची मोहर तिथे उमटवली. 50 रन हे झालेले आहेत धाव फलकावरती. आता जिंकण्याकरता जर आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता आहे. साई स्पोर्ट्स सरावली विरुद्ध अमरदीप जलसार अशी लढत नेक्स्ट मॅच आपण आता यानंतर पाहणार आहोत. बघा फिल्डिंग किती मायने राखते त्याचा प्रत्यय या मॅच मध्ये आला. तुम्ही कॅच सोडला, कॅच नंतर त्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढला आणि त्याचं रूपांतरण लगेच त्याने षटकारामध्ये दाखवून दिलं आणि तिथून मात्र गेम जो आहे तो चालू झाला आणि आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना यंग बॉयज कोरे हा संघ पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 2 रन. नवनाथ आलाय शेवटचं षटक हाताळण्याकरता. मॅजिकल गोलंदाजी नवनाथकडनं केली जाईल काय? इथे मात्र पहिला बॉल, इथे मात्र बॅटची एज आणि विकेट किपर पुढे आले आणि काय घडलंय तर यस इट इज विकेट. नवीन फलंदाज आपण पाहताय. नवीन फलंदाज कौशल नव्याने दाखल झालेला आहे. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. एकोणीस धावांचं योगदान देऊन यज्ञिक आपल्या डगआउटच्या दिशेने आला. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय कौशलला दाखल झालाय. 5 बॉल आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये गोलंदाजी कशी करायची आणि ती केली देखील बऱ्याचदा नवनाथने. परंतु आज पाहूया परिस्थिती वेगळी आहे. आता पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी नवनाथकडनं होईल. 5 बॉल आणि जिंकण्याकरिता अजूनही यंग बॉयज कोरे या संघाला 2 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 2 रन. ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू आपण पाहताय मोठा स्विंग पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेर बराच बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले म्हणजेच वाईटचा सिग्नल हा पंचांच्या वतीने दिला गेलाय. आता सामना जो आहे तो बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. फक्त जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे. आणि इथे आपण पाहतोय फटका तर अगदी छान पाहायला मिळाला. सिक्सर आणि षटकारानं इथे विजयाची मोहोर उमटवली गेली यंग बॉयज कोरे या संघाच्या वतीने. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे जितेन. जितेन या मॅन ऑफ द मॅचचा